निमित्तानं आज आपण या शिवजन्मभूमीमध्ये शिवछत्रपती महाराजांच्या या चौकामध्ये आज आपण सगळे असलेले ग्रामस्थ नागरिक मंडळी आपण सगळे उपस्थित आहात। हे आपलं असलेलं कर्तव्य त्यांना प्रोत्साहन देण्याच्या निमित्तानं आपण सगळे असलेले शून्य नागरिक आपण या निमित्तानं उपस्थित आहात। खरं तर या असलेल्या निरापराध खरं तर यात्रेकरू असतील, पर्यटन असतील, त्यांना खरं तर धर्म विचारून त्या ठिकाणी निरापराधपणे त्यांच्यावरती हल्ला केला आणि त्याच्यानंतर असलेल्या भारत देशाने जे पाऊल उचललं सिंधूच्या माध्यमातून खरं तर हे यशस्वी अशी वाटचाल ही भारत देशाची आपण पाहताना सैन्य दलाची पाहत आहोत आणि त्याच असलेल्या सैन्य दलाला सगळ्या असलेल्या दलांना प्रोत्साहन देण्याच्या निमित्तानं आपण सगळे मंडळी उपस्थित आहात। मी आपल्या सर्वांचं मनापासून या निमित्तानं सहर्ष स्वागत करतो की एका शॉर्टकट स्वीट असलेल्या सांग्यावरती आपण सगळे मंडळी उपस्थित आहोत। खरं तर आजचा असलेला एक मुंबईचा वीर जवान याच्यामध्ये खरं तर नाईक शहीद झालेले आहेत। त्यांना वीरत्व त्या निमित्तानं प्राप्त झालंय। त्यांना प्रथमतः आपण आणि असलेल्या आपल्या या पहिलगाम मध्ये जे नागरिक खरं तर ज्यांना त्या ठिकाणी धर्म विचारून खरं तर त्यांच्यावर भ्याड हल्ला जो केला त्यांना प्रथमतः सगळे उपस्थित मान्यवरांच्या वतीने समस्त ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी प्रथमतः आपण श्रद्धांजली अर्पण करूया आणि तदनंतर पुढचा असलेला कार्यक्रमात मुंबई या ठिकाणचा असलेला आपला वीर जवान नाईक याला आणि असलेल्या त्या झालेल्या धर्म विचारून भ्याड हल्ल्यामध्ये जे नागरिक शहीद झालेत त्यांना या ठिकाणी आपण प्रथमतः श्रद्धांजली अर्पण करणार आहोत। हरिओम शांती, हरिओम शांती शांती। त्याला सर्वांना माहितीच आहे। आज आपण आळेफाटा शिवाजी महाराजांच्या या चौकामध्ये आणि महाराजांच्या साक्षीने या ठिकाणी आपण सर्वजण जमलेलो आहोत। आज भारत आणि पाकिस्तान हे युद्ध चालू आहे आणि हे का चालू आहे तर पहलगामा या ठिकाणी ज्यावेळेस हिंदूंना पाहून त्या ठिकाणी गोळ्या घातल्या गेल्या, हे असे काही आतंकवादी जे काय असतात त्यांनी ते कृत्य केलं आणि आज नाही म्हटलं तरी हे कृत्य भ्याड कृत्य असं झालं आणि त्यामध्ये काय म्हटलं तरी 8-15 दिवस जरी गेले असले तरी शेवटी कसं असतं लगेच काही केलं म्हणून लगेच आपण काय करायचं असं नसतो। आपल्या मोदी साहेबांनी पंतप्रधानांनी सर्वांना विश्वासात घेऊन सगळे पक्ष असतील तर एक तर भारतीय जनता पण सर्व पक्षांना एकत्र घेतलं, त्यामध्ये काँग्रेस असन, भारतीय कम्युनिस्ट असतील, भारतीय जनता असन, बाकीचे शिवसेना असन किंवा असाउद्दीन म्हणजे आपल्या एमआयएम सुद्धा आज या ठिकाणी याच्यामध्ये सर्व एक जुटीने हा भारताची सर्व त्यांनी एकत्र येऊन हा आपण हल्ल्याचा बदला घेतलेला आहे आणि तो चालू पण आहे। या ठिकाणी नाही म्हटलं तरी वार होत असताना आपण चांगल्या पद्धतीने आपल्या सैन्यांनी त्या ठिकाणी त्यांना मोडतोड जबाब दिलेला आहे आणि ही भारत माता, या भारत मातेमध्ये जन्मला तो हा भारत मातेचा पुत्र आहे। या ठिकाणी या भ्याड हल्ल्यामुळं आज त्यांना त्यांचं नक्कीच फळ त्यांना भोगावं लागणार आहे। आज आपण सर्व मंडळीने या ठिकाणी येऊन या हल्ल्याच्या संदर्भात एक आपण इथं आपल्या भारतीय जवानांना जे काही शहीद झाले असतील, नागरिक शहीद झाले असतील त्यांना आपण या ठिकाणी श्रद्धांजली वाहिलेली आहे। इथून पुढच्या काळात सुद्धा सर्वांनी एकत्र येऊन कुठला एक हिंदू किंवा मुसलमान किंवा काही गट तट न करता सर्वांनी जो भारत मातेचा ह्या भूमी जन्मला तो भारत हिंदुस्थान आणि तो हिंदुस्थानचा माणूस यांनी एकत्र राहिले पाहिजे असा संदेश मी या ठिकाणी सर्व समाजाला देतो। मग आपले हिंदू बांधव असतील, मुस्लिम बांधव असतील, ख्रिश्चन असतील, म्हणजे सर्व बांधव असतील यांना सांगू इच्छितो इथून पुढच्या काळामध्ये आपण सर्वांनी एकत्र येऊन हा अशा हल्ल्यांचा निषेध आणि आपण भारताच्या मागं सैनिकांच्या मागं खंबीरपणे असं सर्वांनी उभं राहिलेले आहात। तरी मी आपल्या देशाचे पंतप्रधान असतील त्यांचे सर्व पक्षांचे त्यांना सहकार्य करणारे असतील त्यांचे या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं आभार मानतो आणि
परत आपल्या भारत मातेच्या परत पाकिस्तान वाकड्या नजरेने सुद्धा पाहणार नाही अशा पद्धतीने त्यांचं आता जे काही आहे ते होणार आहे। तरी सर्वांना विनंती आहे का आपण या ठिकाणी तुमची सूचना येईल त्या पद्धतीने आपण कार्यक्रम करू। जय छत्रपती महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय हरे माते रामचंद्र की जय पुत्र हनुमान की जय इस देश में रहेगा तो वंदे मातरम कहना पड़ेगा। भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हिंदू धर्म की जय भारत माता की जय धर्मासाठी झुंजावे धर्मासाठी झुंजावे झुंजून अवघ्यासी मारावे झुंजून अवघ्यासी मारावे मारिता मारिता घ्यावे मारिता घ्यावे राज्य आपुले राज्य आपले देशद्रोही तितुके कुत्ते देशद्रोही तितके कुत्ते मारून घालावे परिते मारून घालावे पडते देवदास ही पावती फत्ते देवदास ही पावती पडते यदर्थी संशय नाही यदर्थी संशय नाही देव मस्तकी धरावा देव मस्तकी धरावा अवघा हल्लकल्लोळ करावा अवघा हल्लकल्लोळ करावा मुलूक पडवावा की बुडवावा मुलूक बळवावा की बुडवावा धर्म संस्थापनेसाठी धर्म संस्थापनेसाठी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी भूमंडळी शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांची सलगी देणे शिवरायांची सर्गी देणे कैसी असे कैसी असे सकल सुखांचा केला त्याग सकल सुखांचा केला त्याग म्हणून साधिजे तो योग म्हणून साजले तो योग राज्य साधनांची लगबग राज्य साधनांची लगबग कैसी केली कैसी केली याहुनी करावे विशेष याहुनी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष तरीच बनवावे पुरुष या उपरी आता विशेष या उपरी आता विशेष काय म्हणावे काय म्हणावे शिवरायांची आठवावे शिवरायांशी आठवावे जीवित तृणवत मानावे जीवित तुटवत मानावे हे लोकी परलोकी उरावे इहलोकी परलोकी उडावे कीर्ती रूपे कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू बहुत जनांशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी श्रीमंत योगी श्रीमंत योगी श्रीमंत योगी श्रीमंत योगी श्रीमंत योगी हिंदवी स्वराज्य संस्थापक पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की सत्य सनातन वैदिक हिंदू धर्म की भारत माता की वंदे मातरम वंदे मातरम जय श्री राम शिवा वीर बजरंगी वीर बजरंगी अरे है भारत माता तेरे वीरों ने दुश्मन चुन चुन के मारे हैं।